इंसान समझना चाहिए। धन्यवाद। माननीय सदस्य श्री बलवंत वानखेड़े जी। धन्यवाद अध्यक्ष महोदय। ट्रांसजेंडर व्यक्ती संशोधन विधेयक 2026 तृतीयपंथी व्यक्ती संरक्षण दुरुस्ती विधेयक 2026 नुकतेच लोकसभेत मांडण्यात आले आहेत। त्याआधी तृतीयपंथी व्यक्ती हक्काचे संरक्षण कायदा अधिनियम 2019 लागू होता, पण त्यात आमूलाग्र बदल करून पाहणारे हे दुरुस्ती विधेयक 12 मार्च रोजी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री वीरेंद्र कुमार यांनी मांडले। दुरुस्ती विधेयकामुळे कोणते महत्त्वाचे बदल होणार आहेत हे पाहण्याची अतिशय गरज आहे। अध्यक्ष महोदय, तृतीयपंथींसाठी निराळा कायदा का हवा हा समाजातील उपेक्षित वर्ग असून त्यातील सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण सर्वोच्च न्यायालयाने देखील अधोरेखित केलेले आहे। निरंतर सामूहिक संघर्षातून ट्रान्सजेंडर समुदायाने आपले हक्क अधिकार मिळवले आहेत। मागील दशकात प्रामुख्याने कायदेशीर सुधारणा आणि संरक्षण मिळवून घेण्यात समुदायाला यश आले आहे। इतर सर्व व्यक्तीप्रमाणे ट्रान्सजेंडर व्यक्तींना सुद्धा प्रतिष्ठेने जगण्याचे स्वातंत्र्य, कायद्यापुढे समानता, न्याय आणि हक्क, लैंगिक समानता, अभिव्यक्ती व गोपनीयते स्वातंत्र्य असल्याची पुनरावृत्ती 2019च्या कायद्यात करण्यात आली। परंतु लोकसभेत हे जे 2026चा आता दुरुस्ती विधेयक मांडण्यात येत आहे त्यावर या ट्रान्सजेंडर व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारे हे निश्चित ठरेल असं मला वाटते। प्रस्तावित विधेयक दुरुस्तीत जी मूळ 2019चे अधिनियमित सुचवलेले बदल आहेत ते मुख्यतः 3 घटकांशी संबंधित आहे। पहिला घटक ट्रान्सजेंडर व्यक्तीच्या व्याख्येशी निगडीत आहे। ट्रान्सजेंडर व्यक्तीची व्याख्या मूळ कायद्याने व्यापक असून ती स्वओळख सिद्धांताला अनुसरून आहे। म्हणजेच व्यक्ती जन्माधारित दिलेला लिंगभाव ओळखीशी संलग्न नसल्यामुळे वेगळा लिंगभाव ओळखीशी जुळते आणि स्वतःची ओळख ट्रान्सजेंडर समजते अशा सर्व व्यक्तींचा समावेश या व्याख्येत होतो। परंतु दुरुस्ती विधेयकात स्वओळखीचा सिद्धांत पूर्णपणे वगळून ट्रान्सजेंडर व्यक्तींची व्याख्या संकुचित करते। अध्यक्ष महोदय, दुरुस्ती विधेयकामध्ये विशिष्ट सामाजिक, सामाजिक व अन्य घटक आहेत, पण विधेयक किन्नर, हिजरा, अवर्णी, जोगता या द्विलिंगी व्यक्ती व जन्मजात लैंगिक गुणांमध्ये विसंगती आणणाऱ्या व्यक्ती ज्यांचा लिंगभाव बदल जबरदस्तीने करण्यात आला। अध्यक्ष महोदय, ठीक आहे, ही कंप्लीट कर लीजिए। हे जे दुरुस्ती विधेयक आहे अध्यक्ष महोदय, हे विधेयक तृतीयपंथींच्या जे व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्या व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणार आहे। यात त्यांची जी ओळख आहे ही ओळख ही सरकार ठरवणार आहे, पण त्यामुळे त्यांचं जे व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यांची जी गोपनीयता आहे ही याच्यावर घाला घालणार आहे। म्हणून अध्यक्ष महोदय, ह्या ज्या ओळखपत्र यांना घ्यावं लागेल त्याला डॉक्टर आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र सुद्धा आवश्यक आहे। म्हणून हे विधेयक वापस घ्यावं आणि यात त्या लोकांचे काहीतरी विचार त्यामध्ये समाविष्ट करून हे विधेयक एकतर संयुक्त समितीकडे पाठवावं नाहीतर वापस घ्यावं ही आपल्या माध्यमातून विनंती करतो आणि जो त्यांना घटनेने अधिकार दिलेला आहे तो त्यांचा बाधित ठेवावा ही या निमित्ताने मी सरकारला विनंती करतो। अध्यक्ष महोदय, धन्यवाद। माननीय सदस्य सुश्री आर सुधा जी।